नगरपरिषद नगरपंचायतीची रणधुमाळी संपल्यानंतर आता सगळ्यांना वेध लागलेत महानगरपालिका निवडणुकीचे। त्या अनुषंगाने पुण्यात महानगरपालिकेची तयारी भारतीय जनता पक्षाने सुरू केली आहे। कोणत्याही परिस्थितीमध्ये भाजपचा महापौर व्हावा यासाठी पुणे शहर भाजपकडून महायुतीला बाजूला ठेवत स्वबळावर लढण्याची तयारी सुरू करण्यात आलेली आहे। सविस्तर पाहूयात। पुण्यात भारतीय जनता पक्षाला हवा स्वबळाचा नारा। 100% भाजपासाठी रणनीती। भाजपाला हवी महानगरपालिकेत पूर्ण सत्ता। स्वबळाच्या नाऱ्यामुळे शिंदे पवार समर्थक अस्वस्थ। स्थानिक महानगरपालिका निवडणूक यांची अद्याप घोषणा झालेली नसली तरी भाजपने स्वबळावर लढण्याची तयारी पूर्ण केली आहे। सुरुवातीपासून भाजपने पुण्यातील सर्व जागा लढण्याची तयारी सुरू केली। याआधी झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपच्या जवळपास 100 पेक्षा जास्त जागा निवडून आल्या होत्या। आता भाजपला जवळपास 125 पेक्षा अधिक जागा निवडून आणायच्या आहेत। खरं तर भाजपने फक्त महानगरपालिकेसाठीच नाही तर आगामी 2029च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे। पुणे महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाची स्थिती मजबूत आहे। भारतीय जनता पार्टी पुण्यात एकटं लढण्याची शक्यता अधिक आहे। या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा केडर सर्वात मजबूत आहे। 3 मंत्री, 6 आमदार आणि 100 पेक्षा अधिक नगरसेवक ही भाजपची ताकद आहे। मुरलीधर मोहोळ, चंद्रकांत पाटील, माधुरी मिसाळ अशी फौज भाजपकडे आहे। इच्छुकांची संख्या अधिक असल्याने एकटं लढण्याशिवाय पर्याय नाहीये। युती झाल्यास बंडखोरांचा फटका बसण्याची शक्यता आहे। भाजपच्या तुलनेत विरोधकांची स्थिती खिळखिळी आहे। पुण्यामध्ये भाजपची स्थिती अत्यंत मजबूत असल्याने स्वबळाचा नारा देत पक्ष आणखीन भक्कम करण्याचा स्थानिकांचा मानस आहे। पुणे महानगरपालिका ही भाजप स्वतंत्ररित्या लढण्याची अधिक शक्यता वाटते, कारण आत्ताची जर परिस्थिती बघितली म्हणजे भाजपची राजकीय परिस्थिती, भाजपचं केडर पाहिलं गेलं तर भाजप ही आत्ता स्वतंत्ररित्या लढण्यासाठी सक्षम असल्याचं दिसतंय। मागच्या 2017च्या महानगरपालिकामध्ये 100हून अधिक भाजपचे नगरसेवक हे निवडून आलेले होते। त्यामुळे भाजपचं केडर हे सध्याचं मजबूत आहे। भाजपा कोणत्याही निवडणुकीची तयारी आधीपासूनच करत असते। भाजपचं संघटन मोठं असल्यानं मायक्रो प्लॅनिंग केलं जातं। युती होणार की नाही हे अद्याप निश्चित नाहीये, मात्र भाजपने सर्व जागांची चाचपणी केली आहे। महायुतीत एकत्र लढून ज्यावेळेस पुणेकर ह्या महायुतीला एक उजवा कौल देतील तेव्हा जो सगळ्यात जास्त सदस्य संख्या असेल त्या पक्षाचा निश्चित महापौर होईल। आणि निश्चितपणे मला आत्मविश्वास आहे की भारतीय जनता पार्टी 120 नगरसेवकांसह एक सर्वात मोठा पक्ष म्हणून या सभागृहात असेल। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून पुण्यात अनेक विकास कामं भाजपकडून करण्यात आली। त्याद्वारे यंदाच्या निवडणुकीत भाजप पुण्यामध्ये केलेल्या विकास कामांवर मतं मागणार आहे। प्रामुख्याने महापालिका निवडणुकांसाठी भाजपने पुन्हा एकला चलोची भूमिका घेतली। याचं कारण आहे सातत्याने जर आपण पुणे आणि पिंपरी चिंचवड या 2 मोठ्या महापालिकांचं जरी उदाहरण घेतलं तर इथं आता या दोन्ही महापालिकांमध्ये भाजप हाच मोठा पक्ष आहे। भाजपचे 2 खरे स्पर्धक आहे आणि जर युती केली तर हे दोन्ही स्पर्धक जिवंत राहतील, पुन्हा ते स्पर्धेत येतील। मला वाटतं युती न करता स्पर्धक संपवण्याचं एक चांगल्या पद्धतीचं नियोजन भाजपने केलेलं दिसून येत आहे। राज्यात नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये महायुतीत शीतयुद्ध झाल्याचं चित्र पुण्यामध्ये आपण पाहिलंय। त्यामुळे भाजप कोणालाही सोबत न घेता पुणे महानगरपालिकेतील सर्वच्या सर्व 165 जागा लढण्यावर ठाम आहे। त्यांनी तशी तयारी सुद्धा सुरू केली आहे। आता खरंच पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजप स्वबळावर लढते का आणि सत्ता काबीज करते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र भाजपच्या या भूमिकेमुळे एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये मात्र काहीशी अस्वस्थता पसरलेली आहे। अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।